स्वागत। आजच्या आपल्या वक्त्या आहे सौ भारती सुदामे, नागपूरहून आल्या आहेत। त्यांना प्रथम मी आसन ग्रहण करायची विनंती करते। आजच्या वक्त्यांचं स्वागत सौ सीमंतिनी आठवले यांच्या हस्ते। नागपूरहून आलेल्या आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून देणं हे एक मोठं काम आहे, कारण त्यांचं कामच इतकं मोठं आहे की ते थोडक्यात होणं म्हणजे कठीणच आहे थोडं। यांचं शिक्षण BCom, MA, MEd, नंतर PhD विद्यावाचस्पती शिक्षणशास्त्र पुणे युनिव्हर्सिटी, वाङ्मय आचार्य हिंदी नागपूर युनिव्हर्सिटी, हिंदी साहित्य रत्न अलाहाबाद, हिंदी राष्ट्रभाषा रत्न वर्धा। शैक्षणिक प्रवासात अनेकदा गुणवत्ता यादीत झळकल्या आणि आजवर अनेक सन्मानाच्या आणि पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत। त्यांना 35 वर्षांचा प्राथमिक ते अध्यापक महाविद्यालय स्तरापर्यंतचा अध्यापनाचा अनुभव आहे। साहित्यात त्यांनी अतिशय अनमोल भर घातलेली आहे। मराठी भाषेत 2 कादंबऱ्या, 3 कथासंग्रह, 2 काव्यसंग्रह आपल्याला लाभल्या आहेत। त्यांचे पुन्हा मनापासून स्वागत आणि त्यांनी कार्यक्रम सुरू करावा ही नम्र विनंती। नमस्कार। इथं या सुरम्य परिसरात जमलेल्या सर्व ग्रंथप्रेमींना, माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठांना शिरसाष्टांग नमस्कार। आपण सर्व इथं जमलात हे बघूनच खूप छान वाटतं। एक तर इतका सुरम्य परिसर, त्याच्यात हे इतकं छान वातावरण, उष्मा असला तरी सुटलेली गार हवा आणि आसपासचं सगळं अलौकिक आहे। म्हणजे अशा प्रकारे कधी भाषण देण्याचा अनुभव आला नव्हता, अशा प्रकारे बोलण्याचा कधी अनुभव आला नव्हता। हा सगळा नवीन अनुभव बडोदेकरांनी दिला, खूप खूप आभारी आहे। मला बोलायचं आहे ते अस्त्रवेत्ता द्रोणाचार्य या माझ्या पुस्तकाबद्दल। ती गुहा आहे, मी आत्ताच ती जाऊन बघून आले, आधी जायचं होतं पण जमलं नव्हतं। तिथं त्यांनी आपल्या 4 शिष्यांना हा इतिहास सांगितला, पहिलं जैमिनी, सुमंतू आणि वैशंपायन, आणि त्यांना सांगून याच्यावर लिहायला सांगितलं। हे लिहायला सांगितल्यानंतर लिहायला जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्याच्यातलं वैशंपायन यांनी जे लिहिलेलं महाभारत होतं, म्हणजे तो जो इतिहास होता तो त्यांनी ग्राह्य धरला आणि बाकीच्यांचा त्याचा फारसा रुचला नाही म्हणून त्यांनी तो सोडून दिला आणि हा इतिहास नंतर आपल्यापर्यंत वैशंपायनने लिहिलेलं महाभारत आलं। तर ते कसं आलं तर वैशंपायनांकडनं ते सौतींना सांगितलं गेलं, सौतींनी परीक्षिताला सांगितलं आणि परीक्षिताकडनं आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे। हा सगळं आपल्याला हा प्रवास महाभारताचा माहिती आहे। त्याच्यामध्ये जी अनेकविध पात्र आहेत, या अनेकविध पात्रांमध्ये द्रोणाचार्य हे एक माझ्या दृष्टीने महत्त्वाचं पात्र आहे। तसं पाहिलं तर रँकिंग करायला गेलं किंवा हायरार्कीप्रमाणे जायला गेलं तर ते पात्र थोडं मागे जातं। कृष्ण हा सर्वात सुरुवातीला पहिल्यांदा येतो, त्यानंतर पांडव कौरव, त्यानंतर भीष्म पितामह आणि त्यानंतर द्रोणाचार्य, असं हे जातं। परंतु मला स्वतःला जेव्हा या सगळ्याचा विचार करताना, याचा सगळ्याचा अभ्यास करत असताना लक्षात आलं की त्यांचं स्थान खूप वरचं आहे, ते वेगळं आहे किंवा काही सांगितलेलं महाभारतात सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी सांगायचं आहे
त्यातनं काहीतरी वेगळेच अर्थ काढायचे असं काही या पुस्तक लिहिण्यामागे उद्देश नव्हता. एकच महत्त्वाचा उद्देश होता की जी व्यक्ती जशी भावली, जशी रुजली, जशी मनाला पटली तशी व्यक्त करावी. आणि त्याची 2-3 कारणं झाली. 2-3 कारणांपैकी एक सर्वात महत्त्वाचं कारण की लहानपणापासून ऐकत आलेली द्रोणाचार्यांची गोष्ट की त्यांचा छोटासा मुलगा अश्वत्थामा तो आजूबाजूच्या राजपुत्रांमध्ये फिरत असताना, वावरत असताना केव्हा तरी तो कोणाकडे तरी ते दूध पित असताना ते पाहिलं आणि त्याने आईला येऊन म्हटलं की मला दूध प्यायचं आहे. आणि हे इतके दरिद्री होते की यांना ते दूध देणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी पाण्यात मीठ मिसळून त्याला दूध म्हणून दिलं. तो आनंदाने नाचायला लागला, दूध प्यायलो दूध प्यायलो म्हणून. आणि मग कधीतरी एकदा या सगळ्यांबरोबर खरं दूध प्यायला मिळालं, ती चव समजली, तेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला फसवलं आहे आणि त्याचं त्यांना अतिशय वाईट वाटलं. आणि म्हणून मग ते आपल्या मित्राकडे जाऊन, द्रुपदाकडे जाऊन काहीतरी धन प्राप्त करावं अशा इच्छेने वगैरे गेले. तर ही कथा वाचली, ऐकली पुष्कळदा लहानपणी. कुठेतरी खटकत होतं मनामध्ये, काही त्यातही काही वाटलं नाही. हा काळ बदलला आणि बदलत्या काळानंतर या कथेचं दुसरी बाजू म्हणून द्रोणाचार्यांना खूप दोष दिला जाऊ लागला. अनेक ठिकाणी असं म्हटलं गेलं की त्यांनी ते अन्याय केला, तो अंत्यज होता म्हणून त्याला त्याने विद्या दिली नाही किंवा वगैरे. त्यानंतर मग कर्णावर पण त्यांनी अन्याय केला, त्याला पण शिकवायला नकार दिला, हे पण वाचलं गेलं. मग त्यानंतर आणखी असं वाचलं गेलं की ते स्वतः काही गुह्य गुपितं, जी धनुर्वेदाची गुह्य गुपितं होती ती आपल्या पुत्राला फक्त अश्वत्थामाला शिकवत होते आणि बाकीच्यांना कोणालाही शिकवलं नाही. अर्जुनापेक्षा सुद्धा तो सर्वश्रेष्ठ व्हावा अशा दृष्टीने त्या शिकवलं. पुत्रमोह त्यांना होता आणि त्या पुत्रमोह पोटीच अश्वत्थामा गेला हे कळल्यानंतर त्यांनी आपलं शस्त्र खाली ठेवलं आणि ते मृत्यूला सामोरे गेले. आता हे सगळं जेव्हा चर्चिलं जात होतं, वाचलं जात होतं, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ऐकलं जात होतं, तेव्हा कुठेतरी मनामध्ये कुठेतरी हे सगळं खटकत होतं. ते संगतवार वाटत नव्हतं. सगळ्या गोष्टी विचार करत असताना असं वाटत होतं की काहीतरी याच्यामध्ये चुकतंय, कुठेतरी काहीतरी अपुरेपण आहे, कुठेतरी काहीतरी विचारांची दिशा चुकते, काही बदलत आहे. म्हणून मग द्रोणाचार्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि द्रोणाचार्यांचा अभ्यास करायचा म्हटलं की महाभारताचा अभ्यास आला. आणि महाभारताचा अभ्यास असताना करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा हे गृहीत धरायला पाहिजे की महाभारत हे होऊन गेलेलं आहे आणि म्हणून त्यातली जी पात्र आहे त्यांच्याबद्दल विचार करण्याचा आपल्याला अधिकार पोचतो. जर व्यासांचं ते नुसतंच काव्य असतं, काल्पनिक काव्य असतं आणि कल्पनेने त्यांनी हे पात्र निर्माण केलेलं असतं तर त्याच्या ह्याच्यात ढवळाढवळ करायचा आपल्याला काही अधिकारच नाही. कारण ती त्यांची स्वतंत्र प्रतिकृती आहे, निर्मिती आहे आणि त्याच्यात त्यांनी जे काय लिहिलेलं आहे ते त्यांना वाटलं ते लिहिलेलं आहे. परंतु जेव्हा लक्षात आलं की ह्याचा जनमानसावर काय परिणाम होतो ह्याचा विचार केल्यानंतर, जेव्हा कधीही बोलता बोलता सहज बोलताना की गुरु हा निरपेक्ष असतो, गुरुच्या मनात कशाची आकांक्षा नसते, आशा नसते की पटकन कोणीतरी बोलून जायचं, असं कसं नसते. अंगठाने का मागितलं त्यांनी द्रोणाचार्यांचा आणि ते मनाला लागायचं की खरंच झालं का असं. मग आता शोध घ्यायला सुरुवात केली. मग शोध घ्यायला सुरुवात केली म्हणून अभ्यास करायला सुरुवात केली. असंख्य पुस्तकं वाचली, पोथ्या पुराणं वाचली, असंख्य प्रती पाहिल्या महाभारताच्या. महाभारताचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध पद्धतीने झालेला आहे यापूर्वी. ते मी काही तो करायला पहिल्यांदा घेतलेला नाही. यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पुण्याला सुकटणकरांनी महाभारताची एक संशोधित प्रत प्रकाशित केलेली आहे अनेक वर्षांपूर्वी आणि ते काम त्यांनी इतकं महत्त्वाचं केलेलं आहे, इतक्या तळमळीने केलेलं आहे आणि इतक्या मेहनतीने केलेलं आहे की त्या कार्यासाठी संपूर्ण देशातले जवळजवळ 150 संशोधक 50 वर्ष राबत होते. हे जे संशोधक राबत होते हे अशासाठी की त्यांनी सगळ्या भारतभर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हे तर आणखी दुसरे कुठे कुठे अंकोरवाट वगैरे इथून तिथून जिथून जिथून मिळतील तिथून तिथून बुर्जपत्रांवर लिहिलेल्या, कागदांवर लिहिलेल्या, आणखी जुन्या किंवा लोकांना माहीत असलेल्या, त्यांनी आपल्या स्मृतींमध्ये जपून ठेवलेल्या सगळ्या महाभारताच्या पोथ्या जमा केल्या, वेगळ्या वेगळ्या भाषेतल्या जमा केल्या, वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या जमा केल्या आणि त्या भाषांच्या तज्ज्ञांना एकत्रित करून त्यांनी सतत 50 वर्ष हे काम केलं आणि तो ग्रंथ संपादित केलेला आहे. खूप मोठं काम आहे. आणि मग त्या ग्रंथाचा आधार घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपण करायचं, असा अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तो अभ्यास केला. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अशा आढळल्या की ज्या आपल्या कथांपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचलेल्या आहेत तशा तिथे नाही आहे. काही काही गोष्टींचा आपण घेऊ परामर्श त्याच्या. मग आता सर्वात पहिली गोष्ट खटकली ती अशी की जो महाभारताचा काळ होता त्या काळाचा अभ्यास करत असताना त्या काळामध्ये समाज कसा होता,
गृहस्थ जीवन कसं होतं, लोक कसे होते, कशा तऱ्हेने जगत वागत होते, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक छोटासा संस्कार समोर आला आणि त्या संस्काराला म्हणतात मधुपर्क. आज आपल्याला सगळ्यांना हा संस्कार माहिती आहे. लग्नाच्या पूर्वी लग्नाच्या कार्यामध्ये मधुपर्क केलं जातं, की जो जावई असतो त्याचं स्वागत सन्मान केलं जातं, त्याचे जे काय त्याच्यासाठी करायचं ते सगळं त्या मधुपर्कामध्ये त्याचा सत्कार केला जातो. मग हा मधुपर्क विधी त्यावेळेला काय होता, त्या काळामध्ये जो मधुपर्क विधी होता तो विधी असा होता की जो कोणी पाहुणा तुमच्याकडे येईल, अतिथी येईल, ओळखीचा असो नसो, नातेवाईक असो नसो, कधीतरी खूप दिवसांनी कोणीतरी तुमच्याकडे येऊन पोचत असे. कारण तेव्हा काही इतकी दळणवळणाची साधनं नव्हती की लोक पटापटा आज आत्ता फोन केला की परवाच्या दिवशी ठीक आहे रिझर्वेशन केलं, इथून निघालं, बडोद्याला पोचलं, बडोद्याहून निघालं आणखी दिल्लीला पोचलं, आणखी कुठून निघालं, कुठे पोचलं, हे शक्य नव्हतं. त्यामुळे कधीतरी कोणीतरी कोणाकडे तरी जायचं आणि अशा वेळेला जो कोणी आलेला आहे तो अतिथी असायचा, अभ्यागतही असायचा, म्हणजे सांगून आलेला पण असायचा, न सांगता संदेश देताना आलेला पण असायचा. मग अशा लोकांचा जो सत्कार केला जायचा त्या विधीला मधुपर्क विधी म्हणत असत. मधुपर्क विधी त्याला जे काय त्या विधीमध्ये त्याचा सन्मान सत्कार करायचा त्याचे काही मंत्र होते आणि त्या मंत्रामध्ये एक गोष्ट अशी होती की त्याला बसायला पाठ म्हणजे आसन, बसायला आसन, चौरंग, आचमनाला पाणी आणि गाय देत असत. अगदी सर्वसामान्य गृहस्थ सुद्धा हे करत असे आणि हे सर्वसामान्य गृहस्थ सुद्धा जेव्हा ही गाय देत असे असा तो काळ होता. त्या काळामध्ये द्रोणाचार्यांसारख्या विद्वान माणसाकडे गाय नसेल का की जिचं वाटेभर दूध तो आपल्या पुत्राला देऊ शकेल. हे कुठेतरी विसंगत वाटलं, कुठेतरी पटलं नाही. मग शोधलं, असे काही कुठे संदर्भ सापडले नाहीत की त्यांनी असं कुठे म्हटलेलं आहे. हे कुठेतरी नंतर पुराण कथा सांगण्यामध्ये त्याच्यामध्ये एक कारुण्य निर्माण व्हावं, एक प्रकारचं नाट्य निर्माण व्हावं किंवा एक प्रकारे लोकांची सहानुभूती मिळवावी अशा दृष्टीने म्हणून त्या आलेल्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यातली ही आलेली गोष्ट होती. त्याच्यामुळे त्याचा कुठे इथं संबंध नाही आला. पण नंतर दुसरं म्हणजे की ते अत्यंत लोभी होते. त्यांनी धनाचा लोभ केला होता आणि धनाचा लोभ करून ते द्रुपदाकडे गेले होते असाही कुठेही उल्लेख नाही. ते वेतनभोगी होते असाही आरोप केला गेला, असाही कुठे उल्लेख नव्हता. कारण की ते वेगळ्या एका हेतूने गेले होते द्रुपदाच्या राज्यामध्ये. ते आपण बघूया. द्रुपदाच्या राज्यात गेले, द्रुपदाच्या राज्यांमधनं ते भीष्मांकडे आले. भीष्मांकडे का आले? अशासाठी आले की त्यांचे शालक म्हणजे त्यांच्या पत्नीचा भाऊ भीष्मांकडे कृपाचार्य हे असे गुरुकुल चालवत होते म्हणून ते तिथे पोहोचले. कोणी आपल्या ओळखीच्या लोकांकडे पोहोचतात ना, तसे ते द्रुपदाकडनं अपमानित झाल्यानंतर पोहोचले. आता द्रुपदाकडे अपमानित का झाले त्याची गोष्ट आहे. त्याची गोष्ट अशी आहे की द्रुपद हा त्यांच्याच आश्रमामध्ये द्रोणाचार्यांच्या वडिलांचा भरद्वाज ऋषींचा आश्रम होता. तिथे अनेक विद्यार्थी शिकत होते, मोठे मोठे राजकुमार शिकत होते. त्याच्यात द्रुपद शिकत होता, द्रोणाचार्यांच्या बरोबर शिकत होता. द्रुपदाची आई वारल्यानंतर त्याच्या वडिलांनी तिथे त्याला आणून ठेवलेलं होतं आणि त्यावेळेला द्रोणाचार्यांची स्वतःची सुद्धा जन्मकथा अशी आहे की घृताची नावाच्या अप्सरे एक करार विवाह काही काळापुरता की मला पुत्रप्राप्ती होईपर्यंत तू माझ्याजवळ राहशील असा करार विवाह द्रोणाच्या पिताने भरद्वाजाने केला होता आणि त्याच्यात तर द्रोणाचार्याला पुत्रप्राप्ती झाली होती. पुत्रप्राप्ती झाल्यावर ती अप्सराच गेली होती देवलोकी. ते हे लोक होते म्हणजे हे सरळ सरळ माणसं सदैव होते. कोणी देव किंवा काही असे चमत्कार किंवा असं नव्हतं. अप्सरा ही जमात होती. त्या जमातीमध्ये हे अशा तऱ्हेचे विवाह होत होते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे. त्याच्यातला हा करार होता की तुम्हाला पुत्र देईपर्यंत मी तुमच्याजवळ राहील, पुत्र दिला की माझं कर्तव्य संपवून मी माझ्या देशात चालली जाईल. तशी ती परत निघून गेली होती. त्यामुळे त्यांच्याजवळ आई नव्हती बालपणी, द्रुपदाला आई नव्हती. दोघांचंही खूप सत्य झालं आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये जेव्हा यांनी दुःख व्यक्त केलं की तू परत जाशील आणि तू परत गेल्यानंतर तुला सगळे तुझे पिता आहे, तुझ्या घरचे सगळे लोक आहेत ते तुला अत्यंत प्रेमाने वागवतील, पण मी आता काय, मी तर याच आश्रमामध्ये पुढे काहीतरी कार्य करत राहीन. तेव्हा द्रुपदाने असं म्हटलं की जे माझं आहे ते सगळं तुझंच आहे, जे माझं आहे ते सगळं तुझंच आहे. मी जरी उद्या राजा झालो तरी माझं राज्य हे तुझंच राज्य राहील, माझ्या राज्यावर तुझा अधिकार राहील. हे शब्द किशोर वयात एका मित्राने दुसऱ्या मित्राला दिलेलं वचन होतं. आता या वचनामुळे लागले द्रोणाचार्य त्यांचं अर्धराज्य मागायला गेलेले नाहीत. त्यानंतर झालं असं की द्रोणाचार्यांना स्वतःला एक खूप महत्वाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यात घडलेली अशी आहे की त्यांना स्वतःला
धनुर्विद्या आणि शस्त्रास्त्र आणि युद्धशास्त्र या सगळ्यांमध्ये अत्याधिक रुची होती. भरद्वाजांना नव्हती म्हणून त्यांना असू नये असं काही कारण नाही. कोणत्या मुलाला, कोणत्या वडिलांच्या कोणत्या मुलाला कशात रुची असेल हे काही आपण सांगू नाही शकत. त्यांना त्याच्यात रुची होती आणि मग त्या रुचीचं जेव्हा शोधायला गेले मी मूळ ते का त्यांना असं वाटलं, का त्यांना केवळ ब्रह्मविद्येच्या भरोशावर न राहावं असं वाटलं किंवा धनुर्विद्या आत्मसात करावी आणि ते इतरांना शिकवावी, मोठे योद्धे निर्माण करावे, शूर निर्माण करावेत असं का वाटलं. त्याचं कारण असं की जेव्हा ऋग्वेदाचा अभ्यास केला तेव्हा ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये जे भरद्वाज ऋषी मूळ पुरुष होते त्यांच्या कुळाचे, भरद्वाज कुळाचे, त्यांनी 10व्या मंडळामध्ये जे सूक्त लिहिलेलं आहे ते पूर्ण युद्ध सूक्त लिहिलेलं आहे. म्हणजे कुठेतरी ते त्यांच्या पूर्वजांमध्ये ती इच्छा होती. ती झिरपत एका पिढीत दुसऱ्या पिढीत अशी येता एखाद्या पिढीमध्ये ती खूप उमलून येते, त्याला खूप हे मिळतं. म्हणजे ज्या आपण असं म्हणू की जीन्समधनं आलेली ती गोष्ट. आणि त्यांना स्वतःला त्याची आवड निर्माण झाल्यामुळे ते शिकले, धनुर्विद्या शिकले. वेगळ्या वेगळ्या आता आपण खूप सांगू शकणार नाही कारण आपल्याला तेवढा वेळही नाही. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन ते विद्या शिकले. शंकरांकडनं, भगवान शंकरांकडनं त्यांनी पाशुपत्रास्त्र घेतलं. त्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर सुद्धा ते परशुरामांकडे पण गेले. ज्या वेळेला त्यांना समजलं की परशुराम हे दान करतात आहे खूप मोठं, तेव्हा ते गेले. कशासाठी गेले की ते धनुर्विद्या शिकून आल्यानंतर जेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या आश्रमामध्ये गेले तोपर्यंत त्यांच्या वडिलांचा आश्रम हे शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांनी आपला आश्रम आपल्या भावाच्या ताब्यात दिला होता, ज्यांचं नाव ऋषी अग्निवेश होतं. अग्निवेशांच्या ताब्यामध्ये असलेला जो आश्रम होता तो आश्रम जो चालत होता तिथे वेदविद्या शिकण्यासाठी आणि अन्य साऱ्या गोष्टी शिकण्यासाठी सर्वसामान्य सगळे विद्यार्थी येत होते. त्याच्यामध्ये धनुर्वेद शिकायला येणारे विद्यार्थी अत्यंत कमी होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जे त्यांच्याकडनं म्हणजे धनुर्वेद शिकणाऱ्यांच्यामुळे जे उत्पन्न व्हायचं त्या उत्पन्नामुळे आश्रमाच्या उत्पन्नात काहीच भर पडत नव्हती. मग त्यांना ती स्वतःची कमतरता वाटायला लागली. ती एक सर्वसामान्य गोष्ट असते की आपण एका संस्थेमध्ये आहोत, आपण काम करतोय, प्रत्येक जण आपापला वाटा, आर्थिक वाटा उचलतोय आणि मी माझा आर्थिक वाटा देऊ शकत नाही पूर्णपणे. एक कुठेतरी कमतरता, आपल्याला कुठेतरी गिल्ट, कुठेतरी आपलं चुकतं आहे असं वाटायला लागतं. सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यांनाही ते वाटलं आणि त्यांनी विचार केला की काहीतरी आपण केलं पाहिजे आणि ही जी धनुर्विद्या हे कोणाला तरी शिकवली पाहिजे. त्याच काळात त्यांना समजलं की परशुरामांकडे जायचं हे आहे. ते परशुरामांकडे गेले. अशा दृष्टीने गेले की त्यांनी जर मला द्रव्य दिलं, ते खरंच द्रव्य मागायला गेले. द्रव्य दिलं तर मी माझं दुसरं गुरुकुल सुरू करीन आणि त्या गुरुकुलामध्ये ज्यांना कोणाला धनुर्विद्या शिकायची आहे किंवा आणखी जी शस्त्रास्त्र विद्या शिकायची आहे, युद्धशास्त्र शिकायचं आहे, ते शिकवण्याकरता मी त्यांना तिथे बोलवेल असा त्यांच्या मनात विचार आला. त्यांनी अग्निवेशांची परवानगी घेतली. ते गेले परशुरामांकडे. पण परशुरामांनी सांगितलं की माझं सगळं देऊन झालेलं आहे, आता माझ्याजवळ काही नाही. आता माझ्याजवळ माझं शरीर आणि माझी अस्त्रविद्या याच्याशिवाय काहीही शिल्लक राहिलेलं नाही. द्रोणाचार्यांनी ताबडतोब म्हटलं त्यापेक्षा तुला याद होतं की तुला काय हवं ते मागून घे. द्रोणाचार्यांनी ताबडतोब म्हटलं की मला तुमची शस्त्रास्त्र विद्या त्याच्या उपयोगासह आणि उपशमासह द्या. म्हणजे नुसतंच उपयोग करायचा नाही तर ती उपयोग करत असताना जर काही चुकून असं झालं की बाण लावलाय धनुष्याला आणि तो सोडायचा नाहीये पण लावलेला तर सोडावाच लागतो, तर अशा वेळेस मग त्याच्यावरती जो काय त्याचा अँटीडोट ज्याला म्हणतो असं पण की त्याच्यावर काहीतरी पर्याय आहे की नाही हे नको व्हायला, हा विनाश व्हायला नको, याच्यासाठी काय करायला पाहिजे ते सुद्धा मला शिकवा. म्हणजे अस्त्र मला सोडता पण आलं पाहिजे आणि ते परत पण घेता आलं पाहिजे. हे सगळं शिकण्याची त्यांनी इच्छा दर्शवली. तेवढंच शिकून ते थांबले नाही तर परशुराम हे नीतीचे वेत्ते होते. नीतिशास्त्र हे त्यांचं अत्यंत आवडीचं शास्त्र होतं. परशुरामांकडनं त्यांनी संपूर्ण नीतिशास्त्र शिकून घेतलं आणि त्यानंतर ते परत आले तेव्हा त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आज मी खूप चांगले योद्धे तयार करू शकतोय. मग ते योद्धे तयार करण्यासाठी मला योद्धे इथे तयार करण्यापेक्षा माझा मित्र द्रुपद राजा झालेला आहे. जर मी त्याच्याकडे गेलो आणि त्याच्या पुत्रांना किंवा त्याच्या योद्ध्यांना हे युद्धाचं शिक्षण दिलं तर तो अजय होईल. कोणालाही हे वाटू शकतं की माझा मित्र आहे तर माझ्या मित्राला मी सर्वात आधी माझ्या मित्राला मदत करायला जाईल ना दुसऱ्या कोणाला काही म्हणण्यापेक्षा. आणि मग माझा हा डोक्यामध्ये चाललेला गोंधळही संपेल की मी काही कमवत नाही आहे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मी काही कमवत नाही आहे, मी बेकार बसलो आहे, माझ्याजवळ एवढी विद्या आहे पण त्याचा काही उपयोग होत नाही आहे. हा जो एक मनामध्ये त्यांच्या भावना निर्माण झाली होती ती भावना नष्ट होण्यासाठी त्यांना हा मार्ग सुचला आणि त्याप्रमाणे ते द्रुपदाकडे गेले.
पण ते येतात आहे अशी द्रुपदाला जेव्हा वार्ता कळली, बातमी कळली, तेव्हा द्रुपदाला असं वाटलं की आपण वचन दिल्याप्रमाणे हा आपलं अर्धराज्य मागायला आला. शेवटी ब्राह्मण आहे, लोभी आहे, तो मागायला आलाय. आणि म्हणून त्यांचं काहीही ऐकून न घेता अत्यंत अपमान करून, स्पष्ट अपमानाचे शब्द लिहिलेले आहेत महाभारतात, आपण जरूर वाचा ते सगळं. खूप अपमान केला. आणि बाहेर जा, तिथे अन्नछत्र आहे, तिथे 2 घास जेवून घे, काय जी दक्षिणा मिळेल ती दे, तुझ्यासारख्या ब्राह्मणाला यापेक्षा दुसरं काय होतं. हा अपमान झाला. एका ब्राह्मणाचा अपमान नाही झाला, एका माणसाचा अपमान नाही झाला. हा अपमान एका मैत्रीचा झाला, एका वचनाचा अपमान झाला, विद्वत्तेचा अपमान झाला, प्रामाणिकपणाचा अपमान झाला. आणि तो जर द्रोणाचार्यांनी सहन केला असता तर प्रत्येकच शासनकर्त्याला, प्रत्येक विद्वानाचा भर दरबारी अपमान करायचा परवाना मिळाला असता, नाही का? हा परवाना मिळू नये. जे म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ चोकावतो म्हणतात तसं. आता तो पुढे मिळाला तो भाग वेगळा. असंच होतं की ते झालं, त्याच्यामुळे तो अपमान तर होऊ नये. ह्या एका याच्यातनं मोठ्या जीव घेण्या, मनाची जी कश्मकश म्हणतो तशासारखं मनाची उलाढाल झाली. ते प्रचंड स्वतःशी युद्ध केलं, प्रचंड स्वतःशी भांडले ते. आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की मी याला धडा शिकवी. आता याला धडा शिकवीन एवढंच ठरवलं. मग धडा शिकवायसाठी काय करायचं, तर मी नाही त्याच्यावर शस्त्र उगारणार, कारण तो माझा मित्र आहे. मित्रावर कशावर शस्त्र उगारणार? ज्याला आपण मित्र म्हणतो तो आपल्या मनात बसलेला असतो. त्याच्यावर शस्त्र उगारायचं म्हणजे आपल्या मनालाच जखमा नाही का करून घ्यायच्या. तसं नाही करायचं. मी याला सिद्ध करून दाखवेन की मी जे करायला आलो होतो ते तुझ्या किती भल्याचं होतं. मी माझ्या शिष्यांकरवी याला धडा शिकवी. मग हे शिष्य कुठे मिळवायचे? तेव्हा कळलं त्यांना की मागे कधीतरी कृपाचार्य म्हणाले होते की त्यांच्या गुरुकुलामध्ये धनुर्वेद शिकवण्यासाठी भीष्मांना कुठेतरी हवंय, ते शोधत आहेत. मग ते भीष्मांकडे गेले. गुरुकुल, त्या वेळची गुरुकुल पद्धतीचा अर्थ असा होता की असा मनुष्य, जो मनुष्य आपल्या आश्रमामध्ये 10,000 विद्यार्थ्यांची एकाच वेळेस राहण्याची, जेवण्याची आणि सर्व प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था करतो तो, आणि त्याचा कुलपती असतो तो आचार्य असतो. तसे कृपाचार्य होते. व्यवस्था सगळ्या झालेल्या होत्या, फक्त त्याच्यामध्ये धनुर्वेदासाठी स्वतः कृपाचार्यांशिवाय दुसरं कोणी नव्हतं आणि त्यांना कोणीतरी हवं होतं. भीष्म कृपाचार्यांकडे गेले, प्रत्येक द्रोणाचार्य कृपाचार्यांकडे गेले. एकदम भीष्मांकडे न जाता ते आपल्याला प्रसंग माहिती आहे, त्या सगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून गेले की आपली ओळख आपल्या कर्तृत्वाचं पटावी. आपण जाऊन सांगू नये की हे माझे क्वालिफिकेशन, ही माझी फाईल, मला नोकरी द्या, असलं काही नव्हतं. त्यामुळे त्यांना त्यांची ओळख भीष्मांना पटली. भीष्म तितकेच गुणवान होते त्यांच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीष्म स्वतःही परशुरामांचे शिष्य होते. द्रोणाचार्य परशुरामांचे शिष्य होते. तशा दृष्टीने ते गुरुबंधू झाले आणि त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ आले. आणि भीष्मांनी त्यांना आपल्या नातवंडांना सगळ्यांना म्हणजे कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवण्यासाठी त्यांना विनंती केली. अपॉइंट केलं नाही, कुठल्याही प्रकारे वेतन ठरवलं नाही, किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही हे शिकवा मग तुम्हाला इतके पैसे मिळतात असा कुठेही हे दुवे नाही. त्यांनी धन दिल्याची कुठलेही उल्लेख महाभारतात नाही. त्याच्या राहण्याची व्यवस्था केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की धनुर्वेद हा काही हस्तिनापुरात राहून शिकवण्याची गोष्ट नाही आहे. ते कुठाला तुम्ही त्यांना बाण मारायला शिकविलं आणि ते येणारे जाणारे लागले म्हणजे काय करायचं, कुठेतरी दुसरीकडे व्यवस्था करा. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळी जागा केली गेली. तिथे त्यांचं आश्रम उभारला गेला आणि त्या आश्रमामध्ये त्यांनी सगळं शिकवलेलं आहे. जेव्हा बोलवलं तेव्हा ते हस्तिनापुरात आलेले आहे. सन्मानपूर्वक जेव्हा राजाने बोलवलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला ते आलेले आहेत. आणि केवळ भीष्मांच्या नाही तर धृतराष्ट्राच्या आग्रहाने ते तिथे राहिलेले आहेत. तर हे सगळं वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की या माणसाला समजूनच घ्यायला पाहिजे, मुळातून समजून घ्यायला पाहिजे. मग त्यांनी जे प्रामाणिकपणे शिकवलं, अत्यंत प्रेमाने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं. कुठेही असा उल्लेख नाही की त्यांनी कर्णाला नाही म्हटलं. कर्ण त्यांच्याकडे शिकत होता. फक्त जो प्रसंग जेव्हा आला होता त्यांच्या परीक्षेचा प्रसंग, त्या परीक्षेच्या प्रसंगी त्यांनी फक्त एकच केलं होतं. दोनच वाक्य त्यांच्या तोंडी आहेत तिथे की कर्ण तिथे उभा होता, अर्जुन तिथे उभा होता. तेव्हा यांनी फक्त एकच म्हटलं की निशात या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अर्जुन अमुक अमुक कुलाचा अमुक अमुक्याचा पुत्र आहे, तू तुझं कुल आणि गोत्र सांग आणि स्पर्धा सुरू कर. बस एवढंच म्हटलं. मग त्याच्यावर ते त्याला सांगता नाही आलं म्हणून दुर्योधन पुढे झाला आणि त्यांनी त्यांना अंगराजाचा वैघोषित केला. त्यावेळेला भीमाने फक्त त्याला म्हटलं
की हे तुझं स्थान नाही, तू जा आणि तुझ्या पित्याबरोबर, हे भीमाने म्हटलंय की तुझ्या पित्याबरोबर घोड्यांना खरारा कर. याच्यानंतर कधीही कोणीही कर्णाचा कष्ट कुठेही अपमान केलेला नाहीये महाभारत, कुठेही नाही. हा खूप अपमान आहे असं नाही म्हटलं जात, कुठेही नाही. आपण जरूर वाचा, सगळे खंड घ्या आणि अगदी मी विनंती करते की ते वाचा. माझं म्हणणं खोटं ठरवायसाठी तरी वाचा की नाही कर्णाचा अपमान झालेलाच आहे, पावलोपावली झालेलं आहे असं वाटत असेल तर जरूर वाचा. कर्णाला माझं काही कर्णाची वैर नाही, त्याच्या हौऱ्याबद्दल आणि औदार्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. खूप मोठा होता तो, सूर्यपुत्र होता, आणखी काय होय. पण तरीही जे त्याला मोठं करण्यासाठी इतरांना जे खच्चीकरण केलं गेलं त्याच्यासाठी मी बोलते. त्याचे गुरु होते प्रत्यक्ष. एवढे होते की धनुष्य बाण हे शस्त्र दुरून मारायचं शस्त्र आहे. इथं उभं राहिल्यानंतर तिथं असेल तर बाण मारला जाईल, इथं उभे असल्याला माझ्याला धनुष्याने नाही मारतायत, नाही ना, साधी गोष्ट आहे. ते प्रक्षेपित अस्त्र आहे, इथून फेकायचं तिथे जाऊन लागतं धनुष्यबाण. परंतु द्रोणाचार्य हे स्वतः संशोधक होते. त्यांनी आपल्यापासून, आपण ज्या रथावर उभे आहोत त्या रथाच्या अगदी सारथ्याच्या जागी जर असेल कोणी तर त्यालाही बाण मारता येईल अशा तऱ्हेचे बाण शोधून काढले होते, स्वतः शोधले होते. आणि ते संशोधित करून ते जे एवढे ह्याचे बाण होते, अत्यंत तीक्ष्ण बाण होते. आणि त्याचं संशोधन केल्यानंतर ते ज्या 4 लोकांपैकी दिले होते त्यापैकी एक कर्ण होता. मग कसा कर्णावर त्यांनी अन्याय केला म्हणायचा? अर्जुन, कर्ण, अश्वत्थामा आणि सात्यकी या 4 लोकांजवळ फक्त ते बाण होते, बाकी कोणाजवळही नव्हते. त्यांनी आपल्या जवळचे समजणाऱ्या 4 लोकांना दिले. आता पुढचा प्रश्न आला की त्यांनी अर्जुन आपल्या अश्वत्थामाला शिकवण्यासाठी वेगळं काम हे केलं की त्याला एक मोठ्या तोंडाचं भांड दिलं, पाणी भरून आणायला सांगितलं आणि बाकीच्यांना छोट्या तोंडाचं दिलं की जेणेकरून त्यांना यायला वेळ लागेल आणि मग तेवढ्या वेळात आपल्या मुलाला आपण शिकवून टाकू. काय गरज आहे याची? घरी एकाच घरी राहत होते ना, सकाळी 4 वाजता उठून शिकवायचं ना, रात्री 12 वाजता शिकवायचं कोणी नाही म्हटलं होतं. ठीक आहे, आपण असं चालू की असं झालं. माझं स्वतःचं एक इंटरप्रिटेशन आहे, माझं स्वतःचं आहे, मला सापडलं नाही महाभारतात, पण आयुष्यभर शिक्षिका म्हणून काम केल्यामुळे ते एक इंटरप्रिटेशन आहे. इंटरप्रिटेशन असं आहे की एखाद्या वेळेस असं घडलं असेल की अश्वत्थामा उदास होऊन बसलेला आहे, त्याला काहीतरी समजत नाही आहे, कुठला तरी भाग येत नाही आहे, कुठेतरी त्याचा अडचण आहे. अशा वेळी त्यांना वाटलं असेल, मी जर असते तर मला असं वाटलं असतं की या मुलाला काहीतरी अडचण आहे, आपण त्याला सांगायला पाहिजे. मग विचारलं जेव्हा तर त्याने जी शंका सांगितली की हे मला नाही समजलेलं, तर मग असं वाटलं की हे मग माझ्या वर्गातल्या सगळ्यांनाच यायला पाहिजे. मग मी सगळ्यांना बोलवू का 0 पिरियडला की जरा सगळ्यात लवकर या, मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे. मग दुसऱ्या वेळेला माझ्या मनातला शिक्षक असा जागा होईल, तो असं म्हणेल की का सगळ्यांना, ज्यांना खरंच शिकायची तळमळ आहे त्यांनाच बोलवावं ना, ज्यांना कोणाला तरी येऊ दे ना, आपण येऊ दे शिकायला. की 0 आवरला जर टीचर क्लास घेतात आहे, काहीतरी एक्स्ट्रा शिकवतात आहे, आपण पण गेलं पाहिजे असं वाटलं पाहिजे ना मनातून. शिक्षणाची तळमळ तर असायला पाहिजे. म्हणून त्यांनी अश्वत्थामाला 1 दिवस लवकर बोलवलं, त्याला शिकवलं. दुसऱ्या दिवशी शिकवलं, अर्जुनाचं हे लक्ष होतं. अर्जुनाने 3ऱ्या दिवशी वरुणास्त्राने आपलं भांड लवकर भरलं आणि तो जाऊन शिकायला बसला. त्यांनी अडवलं नाही अर्जुनाला, तो नको येऊ नाही म्हटलं. जसं वरुणास्त्र अर्जुनाला शिकवलं होतं तसं अन्य अनेकांना शिकवलेलं होतं, सगळ्या शिष्यांना, बाकीच्यांना करता येत होतं, ते का नाही आलं? माझ्या मनात असं आहे की जेव्हा शिक्षकाला एखादी विशिष्ट गोष्ट शिकवायची असते, एखादं काही खास एक रहस्य शिकवायचं असतं की जे अत्यंत योग्य व्यक्तीच्या हातात जायला पाहिजे, तर ती व्यक्ती खरंच योग्य आहे का, तिच्यामध्ये मनामध्ये ती ज्ञानाची लालसा आहे का, तिला खरंच हवं आहे का, आणि ती त्याचा चांगला उपयोग करणार आहे का, हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर मला कुठेतरी ही क्लुप्ती लढवावी लागेल ना. त्यासाठी त्यांनी हे असं केलं असू शकतं, नसेलही, पण मला असं वाटलं की असं असू शकतं. नसेल तर दुसरं काय असेल ते आपण सांगावं, माझी तयारी ऐकून घ्यायची. असं असू शकतं की नाही कोणाला वाटतं की यावंसं, मग ते लवकर येतील. मी जर असं सांगते आहे की उद्या मी 10 वाजता 11 वाजता शाळा कॉलेज आहे, 10 वाजता एक्स्ट्रा क्लास घेणार आहे, ज्यांना यायचं ते येतील, जे येतील त्यांना मी शिकवणार, बाकीच्यांना नाही शिकवणार. त्याच्यात माझा दोष कुठे आला? तसा त्यांना तिथे दोष देता येत नाही. ते लोभी नव्हते. लोभी अशासाठी नव्हते की ज्या वेळेला अहित छत्रात आपल्या द्रुपदाला जिंकलं त्यावेळेला 2 भाग झाले होते त्याचे, अहित छत्र आणि द्रुपदाचं राज्य. त्या 2 भागापैकी अहित छत्राचं राज्य पूर्णपणे त्यांनी द्रोणाचार्यांना देऊन दिलं होतं. त्याचा राजा त्यांनी का नाही केलं मग अश्वत्थाम्याला?
त्यांनी तर राज्य कौरवांच्या राज्याला जोडून टाकलं. जर पुत्राचा मोह असता, पुत्रप्रेम असतं, पुत्राला काहीतरी मिळावं असं वाटलं असतं तर त्याला त्या राज्याचा उत्तराधिकारी केलं असतं. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग आला त्यावेळेला अश्वत्थामाला बरोबर युद्धाला कशाला घेतलं असतं? सांगितलं असतं की आता मी युद्धावर जातोय, या आश्रमाचा कुलपती म्हणून माझ्या मुलाची नेमणूक झाली आजपासून, तो हे बघेल. असं नाही केलं त्यांनी, त्याच्यातलं काहीच नाही केलं त्यांनी. कारण की अशा प्रकारे कुठलाही पुत्रमोह किंवा प्रेम किंवा काही त्यांच्या पूर्ण चारित्र्यामध्ये कुठल्याही प्रकारे दिसून आलेलं नाही. पुढचा सर्वात महत्वाचा, ऐरणीवर असलेला आणि ज्याचा सर्वांना त्रास होतो असा प्रश्न म्हणजे एकलव्याला त्यांनी शिकायला नकार का दिला? भारताचार्य के.व्ही. वैद्य यांनी जे महाभारताचे लिहिलेलं आहे, अर्थलिहिणं केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त इथपर्यंतच लिहिलेलं आहे की त्यांनी द्रोणाचार्यांनी नाही म्हटलं आणि एकलव्य निघून गेला. त्याच्या पुढली जी कथा आहे की त्यांनी पुतळा तयार केला आणि स्वरसद्धान करून स्वतःचं हे घेतलं आणि मग त्यांनी अंगठा मागितला वगैरे, ही के.व्ही. वैद्यांनी नाकारली आहे. मला नाकारायची नाही. तीव्र गुरुभक्तीची कथा आहे ती. आपण कशाला नाही म्हणू. इथे याच बडोद्याच्या राजाश्रय मिळून के.व्ही. वैद्यांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत सगळे. सयाजीराव गायकवाडांनी त्याच्यासाठी अर्थसहाय्य केलेलं आहे. तेव्हा ते महाभारताचे ग्रंथ पहिल्या प्रथम मराठीमध्ये संस्कृत श्लोक आणि त्याच्यात मराठी अर्थ असे आम्हाला वाचायला मिळालेले आहे. म्हणजे ही ती भूमी आहे की ज्या भूमीने ते दिलेलं आहे. तर त्या के.व्ही. वैद्यांनी जेव्हा असं म्हटलेलं आहे की असं झालेलं नाही, तरी मला नाकारायचं नाही. कारण ते एका आदर्श विद्यार्थ्याची जर भूमिका मांडायची असेल तर एकलव्य हा आदर्श विद्यार्थी म्हणायचा. पण मग आता द्रोणाचार्यांनी नकार का दिला? 2 गोष्टी महाभारताच्या उल्लेखामध्ये आढळतात. पहिली गोष्ट अशी की ज्या वेळेला गुरुकुल चालवत होते द्रोणाचार्य, सगळेजण इकडचे तिकडचे आलेले होते. द्रुपदाचा मुलगा सुद्धा शिकत होता, गोष्ट दुसरं माहित आहे ना. तो त्यांचा मुलगा होता द्रुपदाचा आणि द्रोणाचार्यांना मारण्यासाठी जन्माला आलेला होता. पण तरी पण तोच मोठा होता, तो श्रेष्ठ होता. पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधन आहे तिथे. मग गेला गुरुपाशी, त्याचं हे वाक्य बोललेला, गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज विशाळ रचिले ताने पहा पांडव साहित्य. पांडवांचा सेनापती आहे, द्रुपदात्मज आहे, पण तुमचा सर्वोत्तम शिष्य आहे हे दुर्योधनाने सुद्धा त्यांना म्हटलेलं आहे द्रोणाचार्यांना. जेव्हा एवढं मोठं पांडवी सैन्य समोर बघितलं तेव्हा, गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज. म्हणजे हा आपल्याला मारण्यासाठी जन्माला आलेला आहे. याच्या मनात विष भरवून याचं ब्रेन वॉशिंग करून याला सांगितलंय की तुला द्रोणाचार्यांना मारायचं आहे, तरी त्याला सगळी विद्या देणार, सर्वश्रेष्ठ करणार. हे शिक्षक करू शकतो ना, शिक्षकच करू शकतो, कुठलेही मनामध्ये किंतु न ठेवता. हे त्यांनी केलेलं आहे, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि ह्या मोठेपणा करण्यासाठी बोललो की त्यांच्याकडे सगळे शिकत होते. हे सांगायचं तात्पर्य असं होतं की मग यालाच का नाही म्हटलं. महाभारतात असा उल्लेख आहे की ज्या वेळेला एकलव्य त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून यायला निघाला, त्याच्या 4 दिवस आधीची घटना त्यांनी वर्णन केलेली आहे की भीष्म त्यांना भेटायला आले. ते गुरुकुल पाहायला आले, तिथे काय चाललंय, मुलं माझी कसा अभ्यास करतात आहे काय नाही, हे सगळं बघायला आले. आणि ते बघायला आल्यानंतर तेव्हा एकांतामध्ये या दोघांचा वार्तालाप झाला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या सीमावर्ती प्रदेशांवर दस्यूंचं आक्रमण व्हायला लागलेलं आहे, अनेक गोष्टी शस्त्रास्त्र चोरीला जातात आहे, अनेक उपद्रव आपल्याला होतात आहे, तर सीमावर्ती प्रदेशाचं रक्षण व्हायला हवं हे सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी एकलव्य त्यांच्याकडे येणार. एकलव्य कोण होता? तिथल्या निषाद राजाचा पुत्र होता. कोणताही सर्वसामान्य जंगलात राहणाऱ्या माणसाचा पुत्र नव्हता. ज्याच्या खाली अनेक दस्यूचे समूह वसाहती राज्य करत होते. द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु होते, शिक्षक होते. लिटरेचर शिकवत नव्हते, युद्धशास्त्र शिकवत होते, नाही का. युद्धशास्त्र शिकवत होते. तेव्हा युद्धशास्त्र शिकवत असताना त्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. उद्या काही कारणाने हा आपला विद्यार्थी आहे, हा काही करणार नाही, हा आपला शिष्य आहे, हा काही करणार नाही, पण उद्या हा राजा झाल्यानंतर त्याच्या बाकीच्या लोकांनी त्याच्यावर दबाव आणला आणि त्यांनी जर कौरवांच्या राज्यावर आक्रमण केलं तर जबाबदार मी राहील, ही कुठेतरी भावना त्यांच्या मनामध्ये होती. जर मी नुसतंच धनुर्विद्याही शिकवत नव्हते ना, युद्धशास्त्र शिकवत होते, व्यूहरचना शिकवत होते, युद्ध कसं करायचं, कसं शत्रूला नामोहरम करायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवत होते. तर ते कसे शिकवतील बरं? अगदी साधी गोष्ट आहे की ज्या संरक्षणासाठी आपण युद्ध आहोत त्याची गुह्य गुपितं आपण दुसऱ्या कोणाला सांगू
सांगून टाकू का? एक मी आत्ताच उदाहरण देते, 10-15 वर्षापूर्वीचं. मी माझं स्वतःचं उदाहरण आहे म्हणून मला आणखी सांगावंसं वाटतं आणि ते आपल्याला सगळ्यांना पटेल असंही वाटतं. 1997-98 मध्ये माझ्या यजमानांची गोव्याला बदली झाली. त्यावेळेला माझी मुलगी नुकती 12वी पास झाली होती आणि आम्ही गोव्याला शिफ्ट झालो. तर मला असं वाटलं की हिला काहीतरी वेगळं शिक्षण द्यायचं आहे, काहीतरी वेगळं शिकूया वगैरे, नेहमीसारखं BSc वगैरे करण्यात काही अर्थ नाही. आणि गोव्याला ओशनॉलॉजी डिपार्टमेंट हे नवीन डिपार्टमेंट आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्या, जिथे समुद्र आहे तिथे समुद्रशास्त्र असणार. त्यामुळे गोव्याला ते एक होतं, मला ते आव्हानात्मक वाटलं की ओशनोग्राफी ही जर मुलगी शिकली तर हिला पुढे चान्सेसही आहेत पुष्कळ चांगल्या ठिकाणी, मुंबई, बंगलोर, मद्रास वगैरे अशा ठिकाणी तिला जाता येईल आणि एक नवीन काहीतरी वेगळं शिकेल, वेगळं अचीव्ह करेल. तिला विचारलं, तिलाही खूप आवडलं. ती म्हणाली की हो मला खूप आवडेल हे शिकायला, वेगळं विज्ञान आहे सगळं, समुद्री विज्ञान शास्त्र. आम्ही तिथं गेलो, त्यांनी छान स्वागत केलं, बोलवलं आम्हाला सगळ्यांना. ते म्हणजे आनंदाने, बाबा तुमची मुलगी ही शिकू इच्छितो याचा आम्हाला आनंद होतोय, अमकं तमकं सगळं झालं. आणि सगळं झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं का तुम्ही कुठे राहता? म्हटलं इथे पणजीला राहते. नाही कुठून आलात म्हणजे कुठे, इथं 12वी वगैरे कुठलं आहे? म्हटलं नागपूरचं आहे, महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रात आहेत तुम्ही? म्हटलं हो महाराष्ट्रात आहे. तर गोवा आणि महाराष्ट्र फार लांब नाही आहे एकमेकांपासून, गोवा, गुजरात, महाराष्ट्र जोडलेले आहेत एकमेकांना, लांब नाही आहे फारसं, पण महाराष्ट्रातून आहे. पण नाही म्हणे आम्ही तुमच्या मुलीला ॲडमिशन नाही देऊ शकत, आम्हाला 6 महिन्याचं डोमिसाईल पाहिजे. गोव्याची 6 महिन्याची ती रहिवासी आहे, 6 वर्षाची ती रहिवासी आहे, असं असल्याशिवाय आम्ही तिला इथे ॲडमिशन देऊ शकत नाही. कारण समुद्रशास्त्र आहे, समुद्रशास्त्र हे सगळ्या सेनेच्या संदर्भात आहे. समुद्रात जर सेनानी तिकडून कोणी आपल्या समुद्राकडे आक्रमण केलं तर त्याची गुपितं आमच्याकडे असतात आणि आम्ही इथे असणाऱ्या माणसांशिवाय दुसऱ्यांना देऊ शकत नाही. 1997-98 मध्ये हे घडतं आहे की एकाच देशामध्ये आम्ही राहतो आहे, फक्त प्रांत वेगळे आहे. आणि असं असताना ही खरी गोष्ट आहे की माझ्या मुलीला अशासाठी ॲडमिशन नाकारली गेली की तू या प्रदेशाची रहिवासी नाही. मग ज्या वेळेला संरक्षणाचे एवढे सगळे प्रश्न होते त्यावेळेला काय चुकलं नकार देण्यामध्ये, हा माझा प्रश्न आहे. बरं हे कसं चुकलं नाही हे मी पुन्हा समजावून सांगते. त्यानंतर जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध वगैरे चालू व्हायच्या आधी त्यानंतरची घटना आहे की ज्या वेळेला एक पौंड्र म्हणून राजा होता, त्या राजाने स्वतःला वासुदेव घोषित केलेलं होतं, कृष्ण घोषित केलं होतं. आणि तो स्वतःला कृष्णासारखा वेश करायचा, कृष्णासारखा राहायचा आणि म्हणायचा की मी वासुदेव आहे. आणि जेव्हा कृष्ण द्वारकेमध्ये होता त्यावेळेला यांनी ठरवलं की याच्यावर आक्रमण करायचं आणि हे राज्य आपण विळंकृत करायचं. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांनी सैन्य जमा केलं तेव्हा आपल्या 80,000 निषादांसह एकलव्य त्या सैन्यात होता. त्यानंतर त्यांनी पूर्ण अस्त्रविद्या प्राप्त केलेली, तो त्यांचा सेनापती होता. त्याचं आणि तुम्ही हरिवंश वाचा, त्याचं आणि बलरामाच्या घनघोर युद्धाचं इतकं वर्णन आहे की 3दा-4दा बलराम, एकदा कृष्ण सुद्धा त्याच्या बाणापासून मरता मरता वाचलेले आहेत. ते तिथे तो जाऊन आक्रमण करू शकतो याचा अर्थ असा की त्याच्या मागे एवढी मोठी बलाढ्य सेना आहे, त्याच्या मागे एवढं मोठं राज्य आहे. मग त्याच्यापासून कधीतरी पुढे गेल्यानंतर आपल्या राज्याला धोका उद्भवू शकतो. ज्या राज्याशी मी प्रामाणिकपणे ज्या राज्यात काम करतोय त्या राज्यात अशा तऱ्हेने काही होऊ नये असा जर विचार त्यांच्या मनात आला असेल तर मला तो गैर वाटत नाही. त्यानंतरची गोष्ट खूप वेगळी आहे आणि मला असं वाटतं स्वतःला की जर द्रोणाचार्याने एक साधा विषय द्रोणाचार्याने एकलव्याला शिकवलं असता, तो शिकला असता, मोठा झाला असता आणि त्यांनी द्रोणाचार्य माझे गुरु होते या एका वाक्यामध्ये संपलं असतं. एकलव्याला आपण ओळखलं असतं की नाही माहिती नाही. जसं आपण असं म्हणतो की भगवान बुद्ध, सिद्धार्थ हा जर घर 4 ताबून गेला नसता तर तो बुद्ध झाला नसता. आपण लिहिलं असतो शुद्ध नावाचा राजा होता, मग त्याच्यानंतर त्याचा सिद्धार्थ नावाचा राजा झाला, त्याने इतकी वर्ष राज्य केली. मग त्याच्यानंतर त्याचा रोहित नावाचा, राहुल नावाचा राजा झाला, मग त्याने इतकी वर्ष राज्य केली आणि ते संपलं. असा इतिहास शिकलो असतो आपण. आज आपण सगळ्या जगामध्ये गौतम बुद्धाचं नाव अशासाठी ऐकतो आहे की त्यांनी ते गृहाचा त्याग केलेला आहे. आज आपण एकलव्याचं नाव एवढ्यासाठी इतक्या वर्षानंतर ऐकतो आहे, याचं कारण असं की त्यांनी स्वतःच्या अंगठ्याचा त्याग केलेला आहे. गुरुदक्षिणा मागून घेतलेली ती त्यांनी दिलेली, आनंदाने दिलेली आहे. आणि आश्चर्य वाटेल याच्या पलीकडे की त्याच्या मागे ही त्याच्या मनात ही भावनाच नव्हती की माझ्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, माझा अंगठा काढून माझं शिक्षण बंद केलं, अशी नव्हती ती भावना. हे आज मी सांगू शकते नक्की, कारण हे पुस्तक जेव्हा लिहायला घेतलं तेव्हा अनेक लोकांना मी भेटायला गेले, अनेक लोकांशी वेगळ्या विषयाची चर्चा करायला गेल्या.
त्यावेळेला मी जगन्नाथ कुंटे यांना भेटायला गेले. आपण त्यांचं नाव ऐकलं असेल. नर्मदा परिक्रमा पायी 2-3 वेळा करणारे आणि नर्मदे एहरहर हे नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं अतिशय सुरक वाचनीय पुस्तक आहे. त्यांना मी मुद्दाम भेटायला गेले की मी असं असं लिहिते आहे, तुम्ही इतक्या परिक्रमा केल्या, इतकं सगळं हे केलेलं, तर मला काहीतरी सांगा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की परिक्रमा करत असताना ज्या वस्तीतून मी जात होतो त्या ठिकाणी जे भिल्ल लोक भेटले मला, ते लोक 4 बोटांनी आणि डाव्या हाताने याचा उपयोग करून बाण मारत होते. आणि जेव्हा विचारलं त्यांना असं का, तर ते म्हणाले की हा अंगठा दान केलंय. ते तर श्रद्धेने बोलत होते. हे इतक्या पिढ्यांनंतर ते श्रद्धेने बोलतात आणि आपण का दोष देतो. हा सगळाही भाग जरी काढून टाकला विचारात मनात, तर एक व्यक्तिमत्व म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि एक ज्येष्ठ अध्यापक म्हणून जे माझ्या मनामध्ये त्यांचं स्थान निर्माण झालं. आणि मग छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या, ज्या मला असं वाटलं की त्यामुळे त्यांचं मन खूप दुखावलं असेल, त्या छोट्या छोट्या गोष्टींचा मला उल्लेख करावा असं वाटतं. एक छोटीशी गोष्ट अशी आहे की ते कौरवांच्या बाजूने लढले, याच्यासाठी त्यांना दोष दिला गेला. भीष्म लढले, ठीक आहे, ते त्यांच्या वंशातले होते किंवा त्यांचे हे होते, आजोबा होते, त्यांना लढणं भागच होतं. तुम्ही का लढले? तुम्हाला जर सत्य असत्य या 2 गोष्टी होत्या, तुम्ही सत्याची बाजू का नाही घेतली? याच्या मागे खूप मोठं कारण आहे आणि ते महाभारतात दिलेलं आहे, स्पष्टपणे दिलेलं आहे. आपण जरूर वाचा. महाभारतामध्ये दिलेलं आहे, ज्या वेळेला पांडव द्यूतामध्ये हरले आणि वनवासाला आणि अज्ञातवासाला निघून गेले, त्यानंतर काहीच दिवसामध्ये महर्षी व्यास धृतराष्ट्रापाशी येऊन पोहोचले. अर्थात तेव्हा कोणते टेलिफोनिक संदेश वगैरे नसल्यामुळे त्यांना हा प्रकार झालेला काही माहिती नव्हता. तिथे आल्यावरच त्यांना कळलं की हा सगळा गोंधळ झालेला आहे. अशा तऱ्हेने पंडुपुत्र सगळे मनामध्ये निघून गेलेले आहेत. तेव्हा व्यासांनी, त्यांना राग आला, झालेल्या गोष्टीचा अत्यंत संताप आला आणि त्यांनी रागाने असं म्हटलं की तू असं म्हणतोयस, हे जे केलेलं आहेस हे काही तुला काही योग्य अयोग्य तुला समजलेलं नाही, पण 13 वर्षानंतर याचे जे भयानक परिणाम होतील ते तुला भोगावं लागेल, संपूर्णपणे तुझा वंश नष्ट. हे त्यांनी म्हटलं आणि ते रागारागाने निघून गेले. ते जसे निघून गेले तसे हे 4 लोक घाबरले तिथे बसलेले, दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण. आणि मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की जर हे परत आले आणि प्रचंड शक्ती घेऊन परत आले आणि त्या प्रचंड शक्तीनिशी त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि आपल्या राज्याचं संरक्षण करायची वेळ आली, तर कोणी करायचं? आपला त्राता कोण आहे? पितामह भीष्म सोडले तर आपल्याला त्राता कोण आहे इथे? मग त्यावेळेला त्यांना द्रोणाचार्यांची आठवण झाली की द्रोणाचार्यच आपल्याला या सगळ्यापासून वाचवू शकतात, त्या सगळ्यापासून हे करू शकतात. आणि म्हणून ते सगळे 4 जण आपल्या दौडवत त्यांच्या कुटीकडे घेऊन गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम लिहिलंय सगळं महाभारतामध्ये, सर्वप्रथम दुर्योधनाने आपल्या डोक्यावरचा राजमुकुट काढून त्यांच्या पायाशी ठेवला आणि म्हणाला, अभय द्या, या राज्याचं रक्षण करा. ते म्हणाले, काय झालं आधी बोल, काय म्हणायचंय? तुम्ही म्हटल्याशिवाय अभय देतो, रक्षण करतो राज्याचं म्हटल्याशिवाय मी हे हात मागे घेणार नाही. हा मुकुट, राजमुकुट, तेवढा मोठा कुरुवंशाचा राजमुकुट पायाशी घाबरले म्हणण्यापेक्षा त्यांना ते संकोच वाटला, बरं नाही वाटलं. ते म्हणजे अरे बाबा, मुकुट उचलतोय, राजमुकुट इथे ठेवायची जागा नाही, तो तुझ्या मस्तकीच असू दे. नाही, तुम्ही जोपर्यंत मला अभय देत नाही तोवर मी उचलत नाही हा मुकुट. त्यांनी अभय दिलं आणि काय म्हणून विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितले की असं असं झालेलं आहे आणि जेव्हा 13 वर्षानंतर पांडव परत येतील आणि युद्धाचा प्रसंग होईल, तेव्हा या राज्याचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला आमच्या बाजूने उभं राहावं लागेल. त्यावेळेला ते वचनात झाले होते, शरणागताला अभय दिलेलं होतं. दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी हो म्हटलेलं होतं. त्यांचे शब्द आहेत त्यांचे की आता मला दुर्योधनाच्या राज्याचं रक्षण करणं अपरिहार्य आहे, हे त्यांचे शब्द आहेत. आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेतरी असं वाटलं की हे वचन घेऊन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एकदा त्या वचनात बद्ध झाल्यानंतर ते वचन निघवणं त्यांचा धर्म होता. आणि कुठेतरी माझ्या मनामध्ये असं वाटतं खंत एक की या सगळ्यांना तर आपणच शिकवलेलं आहे. कुठे कमी पडलो आपण? या लोकांमध्ये सगळी मूल्य संक्रमित झाली आणि यांच्यामध्ये नाही झाली. कुठेतरी आपण पराभूत झालो का? कुठेतरी आपण चुकलो का? हाही कुठेतरी मनामध्ये एका शिक्षकाचा विचार असतो. आपण सर्वांनी काही वर्षापूर्वी आलेला सारांश नावाचा चित्रपट बघितला होता, आठवत असेल बऱ्याच जणांना. तर त्याच्यामध्ये अनुपम खेरचं वाक्य आहे, जेव्हा काहीतरी हे होतं सगळं आणि जेव्हा हा आपल्या पुत्राचं तर हे घ्यायला जातो, अस्थी घ्यायला जातो, तेव्हा त्याच्याकडनं लाच मागितली जाते. जेव्हा जे काय होतं त्या मला प्रसंग आठवत नाही, पण त्या ठिकाणी एक वाक्य त्यांच्या मनातलं माझ्या मनाला इतकं लागलेलं आहे, कहीं तो हम ही चूक गए हैं.
कुठेतरी आम्हीच चुकलो आहे. आणि कायम जेव्हा केव्हा मी या सगळ्या गोष्टींचा विचार करताना माझ्या मनाला ते वाक्य इतकं लागत असतं की हे सगळं अराजक बघितलं, आजची परिस्थिती बघितली, आजची पिढी बघितली, सगळं बघितलं, तर वाटतं कुठेतरी आम्ही कमी पडलो आहे. आजच्या नवीन पिढीला देऊन द्यायचं, त्यांना घडवलं कोणी? आम्हीच तर. आम्हाला घडवलं कोणी? आमच्या मागच्या पिढीने. कुठेतरी कोणीतरी चुकलंय आणि ती चूक जिथे झाली आहे तिथे दुरुस्त नाही झाली, ती चूक सुधारली नाही गेली आणि म्हणून हे गडबडलं पुढे. या सगळ्याचं कुठेतरी त्यांच्या मनावर दडपण असावं, ताण असावा आणि म्हणूनही कदाचित ते कौरवांच्या बाजूने. आणि ते जर आपण वाचलं तर लक्षात येईल की ते लढत असताना पावली क्षणोक्षणी दुर्योधनाने त्यांचा अपमान केलाय. क्षणोक्षणी अपमान केलेला आहे, क्षणोक्षणी हेटाळणी केलेली आहे आणि क्षणोक्षणी त्यांना दोष दिलाय की तुम्ही पांडवांना सोडून देता, तुम्ही मुद्दाम करता आहात, तुम्हाला मला राजा होऊच द्यायचं नाही आहे, तुम्ही माझ्या बाजूने लढता आहात, तरी तुमचं सगळं लक्ष त्यांच्याकडे. त्याच्या पुढचा प्रसंग द्रौपदीचा. त्यावेळी ते काहीच बोलले नाही आपण त्यांच्या आरोपात. भीष्म द्रोण कृप सगळ्याच्या सगळे ज्येष्ठ तिथे बसून राहिले होते. सगळ्यांच्याच बाजूने मला थोडंसं असं म्हणायचं आहे की जो प्रसंग घडला, एक म्हणजे तो जेवढा मोठा एपिसोड तासाभराचा काही घडलेला नाही आहे. जे काय घडलंय ते सुप्तंकरांच्या याच्यात खूप छान लिहिलेलं आहे की ती आली तिथे, तिच्या लक्षात आलं की हा आपल्या वस्त्राला हात घालतोय, तिने ताबडतोब तिथून परत जायचा प्रयत्न केला. तोपर्यंत गांधारी परत होती, गांधारी ती जवळ घेतलं आणि हे केलं, असं युधिष्ठिरा पुढे उभं केलं आणि तो पुढचा सगळा प्रसंग टळलेला आहे. म्हणजे दुःशासन ओढतोय, थांब गळतोय, थकतोय, ती साध्या संपतच नाही, हे असलं काहीच नाही. याचा पण पुरावा आहे. याचा पुरावा अशासाठी आहे की ज्या वेळेला हे काम्यक वनामध्ये निघून गेले याच्यासाठी द्यूता ठरल्यानंतर सगळे, तेव्हा कृष्ण तिथे भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर कृष्णाला हे सगळा वृत्तांत कळला. तेव्हा कृष्ण म्हणाला की मी अमक्याशी युद्ध करण्यात तिकडे गुंग होतो, मला हा प्रकारच माहित नाही, नाही तर मी द्यूत होऊच दिलं नसतं. जेव्हा हा असं म्हणतोय तेव्हा तो साड्यापूर्वाला कसा गेला तिथे? स्पष्ट म्हणतोय तो, वाचा ते सगळं मुळातून वाचा की त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मी अमुक ठिकाणी होतो आणि त्यामुळे मला हे माहितीच नाही की दिवस केव्हा झालं, काय झालं. तो जेव्हा परत आला युद्धाहून तेव्हा त्याला समजलं की हे वनात गेले. तो वनात तिथे भेटायला सर्वात पहिले भेटायला गेला. त्यांना भेटायला गेल्यानंतर आधी द्रौपदीने आपली कर्मकहाणी सांगितली, असं असं झालं आणि मला असा त्रास झाला भयानक वगैरे. तेव्हा तो म्हणाला की मला हे माहितीच नाही, नाही तर मी दिवस होऊच दिलं नसतं. हे जेव्हा कृष्णाच्या तोंडचा उद्गार एका ठिकाणी आपण लिहितो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण असं म्हणतो की त्याने तिला वस्त्र पुरवली, हे असलं काही झालेलं नाहीये. कृष्णाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी, कृष्ण मोठेच आहे याच्याबद्दल वाटतं, त्यांचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी यांना का वेठीला धरता येऊ हवं? तसं झालेलं नाही. झालं काय, जे काय घडलं ते एक काही सेकंदाची, काही मिनिटाची घटना आहे की कर्णाने जे तिच्याबद्दल अनुद्गार काढले की दासी आहे, कशी असली तरी काय फरक पडतोय वगैरे अशा ह्याची, तर हे जे उद्गार आहेत हे सगळे उद्गार पोळून काढणारे आहेत, ज्येष्ठांना त्रास देणारे आहेत, खूप मनस्ताप देणारे आहेत आणि असं कोणी बोलेल अशी कल्पनाच कोणाच्या मनात न येणारे आहेत. आपण आपल्या घरचा विचार करू ना, अगदी सहज आपल्या घरी आपण बसलोय, बोलता बोलता मुलगा आहे, सून आहे किंवा मुलगी आहे, जावई आहे, जे काय एवढे आपल्या समोर असतील ते बोलता, तर एखाद्या विषयावर काहीतरी वादावादी झाली आणि एकदम काहीतरी झालं आणि एकदम मुलगा उठला आणि त्यांनी फडकन सुनेच्या थोड्यात ठेवून दिली. आपण काय करू? आपण अवाक होऊन जाऊ. इतकी छोटीशी गोष्ट घडली तरी आपण अवाक होऊन जाऊ. आपल्याला वाटेल की नाही हे असं कसं, म्हणजे हे कसं घडलं किंवा हे घडलं आहे याच्यावर विश्वास बसायला आपल्याला इतका वेळ लागेल. आपल्याच मुलांनी हे केलेलं आहे याच्यावर विश्वास बसायला इतका वेळ लागेल की तेवढ्या वेळात ते सगळं संपून गेलेलं आहे. ही अशी छोटीशी घटना आहे की त्यांना हे समजेपर्यंत ती गोष्ट अशी घडते, तिचा अशा तऱ्हेने तिला म्हटलं जात आहे किंवा हे होईपर्यंत गांधारी तिथे पोहोचलेली आहे आणि तिने परत नेलेलं आहे गांधारी तिला. आणि त्याच वेळेला हे सगळं त्याला ह्याच्यातनं मुक्त वगैरे सुद्धा केलं गेलेलं आहे. त्या सगळ्या ह्याच्यातनं मुक्त केलं गेलेलं आहे. अर्ध्या रस्त्यात ते निघूनही गेलेले आहेत त्याच्यात आपल्या इंद्रप्रस्थाच्या दिशेने, पण पुन्हा यांनी अनुद्युतासाठी पाठवलं. शकुनी आणि दुर्योधनांनी आपलं डोकं चालवलं आणि पुन्हा दूत पाठवला आणि युधिष्ठिराला पुन्हा दूत खेळायसाठी बोलवलं, ज्याला अनुद्युत म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे एका ह्याच्यात तिला दूतातपणाला लावल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर ताबडतोब हे मनाला गेलेच नाहीत. त्याच्यातनं मुक्त केलं सगळ्यांनी. सगळे आपापल्या जागी गेले, आपापल्या घरी गेले, सगळे आपापल्या महालात गेले आणि हे लोक आपले आपले परत इंद्रप्रस्थाच्या दिशेने जायला लागले.
की चला आपण मुक्त झालो या गुलामगिरीतून, दास्यातून वगैरे. पण पुन्हा पाठवलेला आहे आणि हा पुन्हा आलेला आहे आपल्या बायका पोरांकडे दूध खेळायला. आणि मग एकच अट आहे की बाकी काही नाही, काही पणाला लावू नको, काही करू नको, काही नको. एकच अट आहे की जर आम्ही जिंकलो तर तुम्ही 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाला जाल. आणि हे ते हारले. एकच डाव, शेवटचा डाव झाला तो. तोपर्यंतचे सगळे डाव ह्याच्यात गेलेले होते. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक व्यक्ती म्हणून त्यांचा जो विचार केला आपण, कोणाचाही द्रोणाचार्यांचाच म्हणून भीष्मांचाच, कृपाचार्य, कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचाच आपण विचार केला तर घडलं आहे हे इतकं वाईट घडलं आहे याचं आकलन व्हायला तर किती वेळ लागतो आपल्याला. आणि ते आकलन होऊन आपण त्याच्या काहीतरी बोलून त्याच्यावर हे करू तोपर्यंत ते सगळं संपून गेलेलं असतं. अगदी साधी गोष्ट असते, रस्त्याने जाता जाता एखादा स्कूटरवाला धडकन कोणाला तरी टक्कर मारून पडलेला दिसला तर आपण आपल्या वाहनावर जात असलो तर आपल्याला ते समजून ते वाहन आपलं थांबवून त्याच्या मदतीला पोहोचेपर्यंत 4 लोक ती मदत होऊन तो निघून गेलेला असतो. इतकं सुद्धा होऊ शकतं ना. हा मानसिक आघात होता. आणि त्याहून द्रोणाचार्यांना त्रास देणारा हा मानसिक आघात अशासाठी होता की द्रोणाचार्यांच्या परम प्रिय मित्राची ती कन्या होती, दुहिता होती. द्रुपदाची मुलगी होती, मुलीसारखी होती. आणि जेव्हा तिच्यावर त्यांचे शिष्य अशा तऱ्हेने आरोप करतात आहे, वेडवाकडं बोलतात आहे, तर त्यांना किती क्लेश झाले असतील याचाही कुठेतरी विचार करायला हवा ना. हे क्लेश त्यांना झाले आणि हे क्लेश सतत होत राहिले. ते क्लेश मला या पुस्तकातून व्यक्त करायचे होते. आणि सर्वात शेवटली घटना सांगते की ज्या वेळेला त्यांनी शस्त्र खाली ठेवलं, 13 दिवस युद्ध झालं, 14व्या दिवशी युद्ध झालं, 14व्या रात्री पण युद्ध झालं. रात्री युद्ध करण्याची परवानगी द्रोणाचार्यांनी दिली. त्या युद्धामध्ये घटोत्कच मारला गेला. हे सगळं झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा युद्ध उभं राहिलं त्यापूर्वी, ते युद्ध सुरू होण्यापूर्वी द्रोणाचार्यांनी अश्वत्थाम्याला आपल्या जवळ बोलवलं. उल्लेख आहेत, स्पष्टपणे लिहिलेले श्लोक आहेत महाभारतामध्ये. त्यांनी जवळ बोलवलं द्रोणपर्वामध्ये आणि त्याला सांगितलं की हे बघ, आपण राजाच्या बाजूने लढतो आहोत, राजाच्या बाजूने लढतो आहोत, राजाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यात आपले प्राण गेले तरी चालतील, मागे पुढे पाहायचं नाही. हे त्यांनी आपल्या पुत्राला सांगितलं, अश्वत्थाम्याला सांगितलं आणि मग लढायला पाठवलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी युद्ध झालं. युद्ध सुरू झाल्याबरोबर कृष्णाने सांगितलं की हा ब्राह्मण जर अर्धा दिवस जरी शस्त्र घेऊन रथावर उभा राहिला तरी तुम्ही सगळे संपणार आहात, एकही जण इथे जिवंत राहणार नाही. काय करायचं ते दिवस अर्ध्या मध्यान्नी येईपर्यंत याचा बंदोबस्त करा. हे शब्द आहेत कृष्णाचे, महाभारतात लिहिले. असं म्हटल्यानंतर मग काय करायचं? मग युधिष्ठिराला आठवलं की आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की जोर माझ्या हातात शस्त्र आहे तर माझा कोणी घात करू शकत नाही. परशुरामाचे शिष्य होते ते द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, तिघेही परशुरामाचे शिष्य होते. जोपर्यंत तिघांच्या हातात शस्त्र होतं कोणी त्यांना मारू नाही शकले, एवढे त्यांच्यामध्ये शस्त्र असते. आता हे माहित होतं, मग त्यांना शस्त्र खाली कसं ठेवायला लागायचं? तर त्यांना सांगायचं की अश्वत्थामा मेला, कारण त्यांचा आपल्या पुत्रावर फार प्रेम आहे. मग आता अश्वत्थामा मेला अशी भूल उठवली तरी ते विश्वास ठेवणार आहेत का? कोणाच ठाऊक ठेवतात की नाही ठेवत. मग आपण असं करूया, युधिष्ठिराला सांगायला लावूया, म्हणजे खात्रीने विश्वास ठेवतील ना. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये युधिष्ठिराला जबरदस्ती हे सांगायला लावलं गेलं की अश्वत्थामा मेला, नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा होता, तो गेला. राक्षस होता की हत्ती होता, मला मानव होता की हत्ती होता मला माहित नाही, पण अश्वत्थामा मेला आहे. हे सगळं त्यांनी ऐकलं द्रोणाचार्यांनी. हे त्यांनी ऐकलं. त्यांना वाईट वाटायचं कारणच नाही अश्वत्थामा खरंच मेला असला तरी. याचं कारण असं की त्यांनी सांगितलं होतं आदल्या दिवशी की आपला प्राण गेला तरी चालेल, पण हे करायला पाहिजे. त्यांना दारातीर्थी पडलेल्या माणसाबद्दल कशाला वाईट वाटेल, वीराबद्दल. दुसरी गोष्ट अशी की त्यांचा पुत्र किती पराक्रमी आहे हे त्यांना माहिती होतं. समजा जो तो मेला नसेल तर तो जिवंत असेल हेही त्यांना माहित होतं. मग असं असताना त्यांनी शस्त्र खाली का ठेवलं? का ठेवलं शस्त्र खाली? युधिष्ठिराने त्यांना सांगितलं अश्वत्थामा मेला. युधिष्ठिर त्यांना म्हणतोय की अश्वत्थामा मेला आहे. त्यांचा शिष्य, प्रिय शिष्य, जो आयुष्यात कधीही खोटं बोललेला नाही आहे, तो आज खोटं बोलतोय. का खोटं बोलतोय? मी मरावं म्हणून. मग का मी जिवंत राहायचं? मी मरावं ही इतक्या लोकांची इच्छा आहे
की त्याच्यासाठी युधिष्ठिरासारखा धर्मवेत्ता माणूस खोटं बोलायला तयार झालाय, जे त्यांनी कधीच आयुष्यात केलेलं नाहीये. तुम्ही का जिवंत राहू आता? म्हणून त्यांनी ते ठेवून दिले खाली. कोण हो जिवंत राहू? हाकलून दिलं आपल्याला घरातनं, तर आपण खरंच विचार करू का की आम्ही कसं जिवंत राहू? किती अपमान झाला, हे झालं. अनेक गोष्टी असतात, पण जेव्हा अत्यंत प्रिय व्यक्ती आपल्याला दुखावते तेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचा वीट होतो. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देऊ आपण, पण एकच गोष्ट महत्वाची होती की हे सगळे जणांवर त्यांनी अर्जुनावर नितांत प्रेम केलं होतं. पांडवांवर केलंच होतं, अर्जुनावरही नितांत प्रेम केलं होतं. अशा वेळी अर्जुन सुद्धा पुढे येऊन म्हणाला नाही की नाही हा खोटं बोलतोय, असं नाही घडलेलं. अर्जुनाने सुद्धा त्यांना थांबवायचा प्रयत्न केला नाही. म्हणजे याचा अर्थ मुलापेक्षा पुत्रापेक्षा सुद्धा सगळ्यापेक्षा सुद्धा स्वतःपेक्षा सुद्धा ज्या शिष्यावर प्रेम केलं त्यापैकी हे शिष्य असे निघाले की ज्यांनी नीतिमूल्य पायाखाली तुडवली आणि या नीतिवान शिष्याची युद्ध सुरू केलं. नीतिवान शिष्य सुद्धा असे निघाले की राज्याच्या लालसेसाठी त्यांनी सुद्धा नीतिमूल्य पायाखाली तुडवले. राज्याची लालसा तर होतीच ना. कृष्णाला राज्य कोणासाठी हवं होतं? आपल्या भावासाठी हवं होतं. दुर्योधनाला राज्य स्वतःसाठी हवं. दोघांकडे राज्यलिप्सा होती. जर ती राज्यलिप्सा नसती तर युद्धच नसतं झालं. भलेही म्हटलं की 5 गावं दिली तरी चालतील, आम्ही सुखाने जाऊ, म्हणजे 5 गावं तरी आम्हाला हवीच आहेत ना कुठेतरी. मग आम्ही त्यांचा विस्तार करू. आबाग नंतरचा याच्यात आपल्याला पडायचं दे, आपला विषय नाही तो, फक्त द्रोणाचार्यांचा विषय आहे. आणि त्यामध्ये मला सर्वात शेवटी असं वाटतं की हा जो दुःखद त्यांच्यावर आघात झाला की त्यांच्या मृत्यूची तीव्र लालसा त्यांच्याच शिष्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, तर मग ते का जगतील? का जगावं त्यांना? कोणत्याही स्वाभिमानी माणसाने नाही जगू अशा स्थितीत. आणि म्हणून त्यांनी शस्त्र खाली ठेवलं. आणि ते शस्त्र खाली ठेवल्यानंतर युधिष्ठिर आपला दृष्टद्युम्न आपलं खड्ग घेऊन त्यांच्यावर वार करून आला. त्यांनी विरोध केला नाही आणि दृष्टद्युम्नाने त्यांचं शिर दळावेगळं केलं. एक व्यक्ती म्हणून या सगळ्या गोष्टीकडे मी विचार केला, या व्यक्तिचित्रणाचा. एक पिता म्हणून, एक शिक्षक म्हणून, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सहृदय माणूस म्हणून या सगळ्याचा विचार केला. दुर्दैवाने त्यांच्यावर कसे प्रसंग येत गेले, त्या प्रसंगाला तोंड देत ते पुढे पुढे जात गेले. आपल्या आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं ते त्यांनी त्या हव्यासाने नाही मिळवलं, कर्तव्य म्हणून मिळवलं. शस्त्र हातात धरणं हा त्यांचा आपद्धर्म झाला आणि त्यावेळेला तो आवश्यक होता, त्यांनी तो निभावला. आणि आपद्धर्म निभावल्यानंतर त्यांनी शस्त्र खाली ठेवून आत्मार्पण केलं. त्यांना ज्या प्रकाराने त्यांना आणि प्रत्येक व्यक्तीचं असं असतं की ज्या ज्या वेळेला जशी जशी परिस्थिती येते त्या वेळेला ज्या ज्या प्रकारे त्याचं मन त्याला सूचना देत असतं किंवा असं वाघ म्हणत असतं, असं सांगत असतं, त्याच्याप्रमाणे ती व्यक्ती वागत असते. मग नंतर आपण त्याच्या सगळ्याच्या वागण्याचं पोस्टमॉर्टम करतो. असं का वागला, तसं का, आपण स्वतःचंही करतो. एखाद वेळेस पटकन काहीतरी घटना घडते, आपण पटकन काहीतरी बोलून जातो आणि मग त्याच्यानंतर आपण इथंच बोललो असं नको होतं बोलायला. किंवा काही ठिकाणी बोलायचं असतं, बोलायला हवं होतं, आपण बोलत नाही, ती वेळ निघून जाते आणि मग आपल्या मनाला रुख लागते की आपण बोलायला हवं होतं, आपण नाही बोललो. साधी गोष्ट आहे. मग अमुक करायला हवं होतं असं वाटल्याबरोबर ते ताबडतोब करणं ही चांगली हे आहे, म्हणजे चांगलं लक्षण आहे, चांगल्या मानवी सुदृढ निकोप मनाचं लक्षण आहे. ते त्यांनी केलं, त्या प्रसंगी केलं. मला असे द्रोणाचार्य अशा प्रसंगी दिसले आणि तसे मी माझ्या कादंबरीतून व्यक्त केले. आपण सर्वांनी ते शांतपणे ऐकून घेतलं आणि जर कदाचित काही थोडेफार माझ्या उणेवा असतील तर त्याबद्दल आपण सगळ्यांनी मला क्षमा करावी मोठ्या अंतःकरणाने. आणि या ठिकाणी मला बोलवून आपण जो माझा सत्कार केला आणि मला या रम्य परिसरामध्ये अशा तऱ्हेने एक माझे विचार मांडण्याचे ते वेळ दिला, स्वातंत्र्य दिलं, त्यासाठी मी आपले सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आपल्या एवढ्या सुंदर वक्तव्याने बरेच मी प्रभावित झालोय, पण बऱ्याचशा आपल्या वक्तव्यावर मी अजिबात सहमत नाही. आणखी एकलव्याला न शिकवण्याबद्दल आपण सांगितलं ते बरोबर आहे की मी ते फक्त राजकुमारांना शिकवतो, तुला काही शिकवणार तर जा. पण अंगठा कशाला मागून घेतला? त्यांनी काही तिला दिलं नव्हतं, त्यांना अधिकारच नव्हता त्याच्याकडून मागून घ्यायचा काही. हा अंगठा का मागून घेतला याचं कुठे कोणी काही सांगत नाही. दुसरं कोणी माणूस आपल्याकडे आला म्हणजे तुम्ही माझं रक्षण करण्याचं जाणं घेऊन काय वाटेल ते पण बोललं का अधर्म होतं. त्यांनी सांगायला पाहिजे की मी ब्राह्मण आहे,
मी तुला शिकवतो काय पाहिजे असेल ते. मी शस्त्र घेऊन लढला येणार नाही, तो माझा धर्म नाही. त्या दोन वस्तू तर सांगू शकले असते. तू माझ्याकडे जे मागतोयस ते धर्म आहे अधर्म आहे हे मी करणार नाही. मी तुला जे काही विद्या हवी असेल ती शिकवतो पांडवांना हरवण्याकरता. हे पाहिजे असेल तू दे, तुला सगळी शस्त्र अस्त्र सगळं शिकवतो तुला. पण मी हातात शस्त्र घेऊन लढायला जावं हे ब्राह्मणाचा धर्म नाही आणि हे मी करणार नाही अजिबात. त्या दोन वस्तूबद्दल आपल्याला काही सांगितलं तर सांगा. पूर्वीच्या याच्यापासून सुरुवातीपासून ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग येतो किंवा ज्या वेळेला एक लढावं लागतं आणि दुष्ट निर्दानार्थ म्हणून कार्य करावं लागतं, त्यावेळेला ब्राह्मणाला शस्त्र हाती घ्यावं लागलंच आहे. परशुरामांपासून आपण हे बघतो आहे की त्यांनी त्यासाठी शस्त्र हाती घेतलं होतं. आणि दुसरं असं की हाही ब्राह्मणाचा धर्म आहे की दिलेला शब्द परत न घेणं. एकदा अभय दिल्यानंतर ते परत न देता न येणं, त्याच्यासाठी मग मनाची किती घालमेल झाली तरी चालते मग माणसाला. पण एकदा जर शब्द दिला तर तो शब्द परत न घेणं हाही ब्राह्मणाचा धर्म आहे. गुरुचाही धर्म आहे. जर शिष्याने म्हटलं की माझं रक्षण करा तर त्या पद्धतीने रक्षण हे करणं म्हणजे कदाचित आपल्याला नाही पडणार, पण त्या काळात तो धर्म होता, म्हणजे तसं मानलं गेलं होतं पहिली गोष्ट. आणि एकलव्याच्या अंगठा मागण्याच्या संदर्भामध्ये तर मी आपल्याला सांगितलंच की चिवी वैद्यांच्या ह्याच्यापासून तर याच्यापर्यंत कुठेही ही कथा नाही आहे. पण ती इतकी प्रचलित आहे की ती नाही आहे म्हणून मी माझ्या ह्याच्यात घेतलीच नसती. तर त्याच्यामध्ये म्हणजे असं वाटलं असतं की एकलव्याला जे एवढं मोठं झालेलं आहे, हा एवढा मोठा आहे झालेला हा एकलव्य, हा का उगाच आपण मी त्याच्यासाठी हे म्हणू की तो नव्हताच किंवा असं घडलंच नाही किंवा काय वगैरे. पण त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आपण त्याच्यात बघू शकता, इथेच कदाचित कुठल्या तरी लायब्ररीमध्ये आपल्याला सापडतील ते खंड. त्याच्यामध्ये मला वाटतं 5वा खंड आहे तो, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे असं सारांशामध्ये की अशा तऱ्हेची घटना घडली नाही, फक्त त्यांनी नकार दिला आणि नकार दिला आणि तो निघून गेला. इथपर्यंतच आहे महाभारत, एवढंच सांगताय. त्याच्या पुढे पुराणकांनी कथाकारांनी त्या कथा आपल्यापर्यंत आणताना त्या सगळ्या सांगवल्या. हा एक त्यातला भाग आहे. द्रौपदीचा जो अपमान झाला सणार्धात झालेला नाही, पण सुकटणकरांचे हे खंड असंच सांगतात. आणखी कारण की त्यांनी सगळ्या याच्यातनं त्यांनी काय केलेलं आहे, सुकटणकरांनी एक गोष्ट सांगायची म्हणजे सुकटणकरांनी जे केलेलं आहे ते इतके सगळे पोथे आणून त्याच्यातलं जे कॉमन आहे, जे एक सगळ्यामध्ये सारखं आहे ते घेऊन त्यांनी ते खड्ड तयार केलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी या संशोधनावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे ना. संशोधनावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्यांनी त्या संशोधित आवृत्तीमध्ये हे नाही आहे. सुकटणकरांनी जे खंड प्रकाशित केलेले त्याच्यामध्ये हे इथपर्यंतच आहे. ते मी सांगितलं वस्त्रहरण झालेलं नाही, तिचा अपमान झालेला आहे, पण वस्त्रहरण झालेलं आहे असा कुठेही उल्लेख नाही त्याच्यामध्ये. फरफटत आणून घेतलं असं आहे नाही, अंकावर बसवलं हे पण नाहीये, फक्त तिला उभं करून करणं तिला अपशब्द. सगळ्यांना विनंती केली, सगळ्या ज्येष्ठांना मला वाचवा, तसं कुठेच नाहीये, तसं त्याच्यात कुठेच नाहीये. याच्यात आपल्या प्रचलित महाभारत कथांमध्ये सगळीकडे असेल, परंतु जे संशोधनाअंती सिद्ध झालेला ग्रंथ त्याच्यात नाहीये. 1-2 प्रश्न. हा अच्छा, त्याच्यामध्ये ह्याच सभेमध्ये खास करून नंतर भीमाने जेव्हा सांगितलं दुःशासनाला की मी तुझी मांडी फोडीन, अरे दुर्योधनाला, आणि दुःशासनाला सांगितलं मी तुझं छाती फोडून रक्त पिईन, ह्याच कारणास्तव सांगितलं कारण ते इतकं विपरीत स्थितीला गेलेलं होतं माझ्या मते. दुसरं असं आहे की कृष्णाला तुम्ही म्हटलं तो प्रत्यक्ष तो नव्हता म्हणून तो नाही येऊ शकला, म्हणून तो असं म्हणतो की मी फिजिकली हजर असतो तिकडे जवळपास तर मी फिजिकली आलो असतो, नाही तर मी तुम्हाला वेगळ्या मार्गाने मदत केलेली आहे. आणि तिने द्रौपदीने तिथं असं प्रार्थना केलेली आहे वेगळ्या प्रकारे, असं त्यात मांडलेलं पण आहे की द्रौपदीची प्रार्थना आहे या प्रकारची. शेवटी तिने त्याची म्हणजे कृष्णा धाव किंवा कृष्णा मला मदत कर अशा तऱ्हेची कुठेही प्रार्थना प्रार्थना आहे. वाक्य आहे असं की अल्टिमेटली जेव्हा काहीच कोणी हाती घेतलं नाही, पांडव सुद्धा मदत नाही करत आहे, कौरव स्वतः सगळे जे हे मदत नाही करत आहे, तेव्हा तिने धावा केला. ही गोष्ट खरी आहे, देवासाठी केलं आणि ते देवाने ते प्रयत्न तिचं मदत केली म्हणूया आपण असं विश्वास ठेवूया त्याच्यावर. पण त्यांनी मांडी उडी करून दाखवली हेही बरोबर आहे आणि म्हणून भीष्माभिमानी ती प्रार्थना हे केली प्रतिज्ञा, आणि त्यांनी केस फरफटत आणले दुःशासनाने, हे पण बरोबर आहे. तिला फरफटत ओढत आणलं हेही बरोबर आहे दुःशासनाने, आणि हा अपमानच आहे, याच्याबद्दल काही वादच नाही.
अपमानच आहे, अपमानच आहे, अपमानच आहे, खूप मोठा अपमान आहे. तिथे असतं तरी हा. युद्ध बंद केलं. बंद केलं, सदैव होऊच दिलं नसतं. त्याला माहिती नव्हतं असं माझं म्हणणं नाही. कारण त्याला जर तुम्ही जर गीतेमध्ये प्रत्यक्ष असं समजता की तो स्वतः पूर्ण परमात्माच आहे, तर त्याला माहिती नसणं हे मला नाही वाटत की तसं सख्य असेल. नाही तर तुम्ही त्याला तसं देवत्व देणं जे म्हणतात, ऋषीमुनी पण त्याची जेव्हा प्रार्थना करतात असं हरिवंश जर तुम्ही म्हणताय तर हरिवंशात पण त्याची प्रार्थना ऋषीमुनींनी केलेली आहे. आणि खास करून जेव्हा आपल्याला ह्याचा शिशुपालाचा वध होतो तेव्हा अग्रपूजे, जेव्हा कृष्णाला अग्रपूजा दिली जाते तेव्हाच त्याचं महत्व किती आहे हे ऋषीमुनी, भीष्म सगळे सांगतात. आणि त्याच्यावरच सगळी ती चर्चा चालली. बरोबर आहे, सगळी चर्चा त्याच्याचवर आहे. परंतु म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपला विषयच नाही तो कृष्ण आणि त्याचं दैवत्व, कारण की तो अगदीच वेगळा भाग आहे. तुम्ही एक वाक्य काढलं होतं म्हणून मला सांगितलं. बरोबर, त्यांनी हे म्हटलेलं आहे, हे तितकंच खरं आहे कृष्णाने. काय घेतलं भारतीताई, खूप खूप आभार. अगदी छान गावचा चित्रपट सगळ्यांच्या समोर उभं केला आणि सगळे धन्य झाले. खूपच छान. आणि शब्दरचना आणि त्याचा फ्लो नॉनस्टॉप होता, सुपरफास्ट एक्सप्रेससारखा. तरी पण सगळं कळत होतं, सगळं आम्ही ग्रास्प करत होतो आणि कुठेही आम्ही मिस केलं नाही, कुठलं छोटं स्टेशन राहिलं नाही. सगळे स्टेशन आम्ही घेतले आणि त्याचा आनंद अनुभवला. हां, मूळ याच्यावर आलं. नागपूरहून खास आपल्यासाठी प्रेमापोटी इथे आल्या आहेत, साहित्याच्या प्रेमापोटी. त्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या मैत्रीण दोघांचा खास खास आभार. आजच्या कार्यक्रमाची सगळी व्यवस्था केल्याबद्दल मंदाताई, केतकी आणि त्यांचा स्टाफ, आणि खास तर ताकाची व्यवस्था चित्रा देशपांडे जिने केली आहे छानपैकी. ताक मला वाटतं टेस्टफुल आहे ना. बरं, तर मग तिला आभार सांगा माझ्या स्वतःकडनं.